आज अचानक असं काय घडलं कळेल तुम्हाला. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी ब्लॉग आणि मी तुमच्या सगळ्यांची लाडकी पाटलीन. सो दिस इज द डे 2 ऑफ अवर ट्रिप. सो हा बघा आमच्या रिसॉर्ट मधला व्ह्यू, इतका सुंदर असा व्ह्यू होता, म्हणजे एकदम फ्रेश वाटत होतं सकाळी सकाळी. रात्रभर बसमध्ये आम्ही खूप सारी धमाल मस्ती केली, खूप सारा धिंगाणा केला आणि सकाळी सकाळी मस्तपैकी कॉटेजवर पोहोचलो. थोडा वेळ आराम केला आणि मग मस्तपैकी तयार झालेलो आणि ते खेळायसाठी पण होतं. त्यानंतर मग आम्ही सगळे गेलो खाली नाश्त्यासाठी, नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशनला जायसाठी, जे होतं कनकेश्वर महादेव टेम्पल, आणि ज्यासाठी आम्ही खूप वेळ फिरलो आणि त्यानंतर मग आम्हाला लोकेशन सापडलं आणि मग तिथे जाऊन आम्हाला कळलं की टेम्पल 700 सीढ़ियों के बाद मिलेगा. मग काय फ्रेंडची शॉल घेतली आणि वरती चढायला सुरुवात केली. 50 सीढ़ी चढलो तेवढ्यात आमची हालत फुस झालेली होती, पण आम्ही हार मानणाऱ्यांमधले नव्हतो. थोडंसं अंतर पार केल्यानंतर तिथे एक छोटं महादेवाचं मंदिर होतं, तिथे नमस्कार केला आणि मग आम्ही आमच्या मेन लोकेशनवर पोहोचलो. तुम्हाला सांगते इतकं सुंदर मंदिर आहे, पण आम्हाला तिथे व्हिडिओ काढायची परमिशन नव्हती, त्यामुळे मी तुम्हाला नाही दाखवू शकत. पण तिथलं आतलं जे बांधकाम होतं ते चुना आणि गुळ यापासून केलेलं होतं आणि इतकं सुंदर होतं की काय सांगू. आणि आपल्या महादेवांची शिवलिंग तर खूपच सुंदर होती, म्हणजे नजर उतरवण्यासारखी होती. तर इथे असताना झालं असं की अचानक रिझाची तब्येत बिघडली, कारण तिला मायग्रेन होता. त्यामुळे आम्ही लवकर रूमवर आलो, फ्रेश झालो आणि नेक्स्ट लोकेशनला जायला निघालो, म्हणजे बीच. आता बीचवर जायचंय, मग थोडेसे चांगले कपडे तर बनतच ना. सगळ्यांनी मस्तपैकी तयारी केली आणि मस्त पायी आम्ही बीचवर जायला निघालो. खूप दिवसांनी बीचवर जाणार याची तर एक्साइटमेंट होतीच, आणि तुम्हाला लुक बघायचाय का बीचचा, तर तुम्ही रेडी आहे? 1 2 3. 1 मिनिटासाठी वाटलं होतं की वा जन्नत दिखे बाई जन्नत. ज्यावेळेस आपण बीचवर जातो ना, त्यावेळेस इतकं माइंड फ्रेश, शांत आणि एकदम असं काय फील होत, असं काय सांगू तुम्हाला. मेन म्हणजे मला बीचवर शंख शिंपले गोळा करायला खूप जास्त आवडतं, आणि जे की मी केले. आणि त्यानंतर इथे सर आणि मॅडम दोघांची खूप जास्त धमाल मस्ती चालली होती आणि आम्ही त्यांच्या मेमोरीज क्रिएट करत होतो, क्योंकि ऐसा मौका बार बार नहीं मिलता जनाब. सगळी मस्ती करून झाल्यानंतर रूमवर आलो, फ्रेश झालो आणि हे बघा इथे आमचे सर कसे नाचताय. आमचे सर जरी स्ट्रिक्ट असले स्टडीच्या बाबतीत, तरी पण असे खूप फ्रेंडली आहेत सगळ्यांशी, आणि असे फ्रेंडली सर असले तर शिकायला एक वेगळीच मज्जा असते. आम्ही ट्रिप मध्ये फक्त एन्जॉयच नाही केला, तर आम्ही स्टडी पण केला, बऱ्याच काही गोष्टी केल्या. आज दिवसभर आम्ही कनकेश्वर टेम्पलवर होतो, तिथे आम्ही बरेच प्लांट्स बद्दलची माहिती जमा केली. एवढंच नाही तर आम्ही तिथले काही प्लांटचे सॅम्पल पण गोळा केले, जे फक्त तेवढ्या स्पेसिफिक एरियामध्ये सापडतात ते, आणि आता आम्ही त्यांचा स्टडी पण करणार आहोत. सो एवढंच होतं आजचा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. बाय.